सांगली एलसीबीची धडाकेबाज कारवाई. बंद घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील 3 आरोपींना अटक. 3.30 लाखांचा मुद्देमाल जप्त. सांगली जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एलसीबी बंद घरांचे लॉक तोडून चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील 3 आरोपींना जेरबंद करत 3,30,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. दिनांक 17 मे 2026 रोजी एलसीबी पथकाला बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी चोरीचे सोन्याचे दागिने विक्रीसाठी सह्याद्री नगर ते शिंदेमळा रेल्वे ब्रिज परिसरात येणार आहेत. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून 3 ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत. सुदर्शन सुनील यादव वय 23, सार्थक सुनील सुतार वय 20, मुनीब उर्फ बाब्या, मुश्ताक भाटकर वय 21. पंचासमक्ष अंगझडती घेतली असता आरोपींकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आढळून आली. अधिक चौकशीत आरोपींनी विकास कॉलनी वारणाली येथील बंद घर फोडून चोरी केल्याची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यात त्यांचा साथीदार मेघनाथ हिरालाम साहू याचाही सहभाग असल्याचे समोर आले. पोलीस तपासात संबंधित घरफोडीचा गुन्हा संजय नगर पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपींकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम पंचासमक्ष जप्त करण्यात आली. सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी संजय नगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींवर यापूर्वीही मालमत्तेविरोधातील गुन्हे दाखल आहेत. या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, प्रकाश पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश सदामते यांनी विशेष कामगिरी बजावली.